मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी गुढी उभारण्यात आली। यावेळी त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे या उपस्थित होत्या। नववर्षानिमित्त शिवतीर्थाबाहेर आकर्षक सजावट करण्यात आली, तर प्रवेशद्वारही फुलांनी सजवण्यात आलं। रत्नागिरीत हिंदू नववर्षाच्या स्वागतानिमित्त शोभायात्रा निघाली। या शोभायात्रेत राज्याचे उद्योग मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत सहभागी झाले। यावेळी त्यांनी सर्वांना हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या। अलिबाग तालुक्यातील वाडगाव इथं गुढीपाडव्याच्या निमित्त शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी ढोल पथक, लेझिम पथक, बँजो पथक सहभागी झाले। या शोभायात्रेत ग्रामस्थ मोठ्या संख्येनं पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले। यावेळी घोडाही नाचवण्यात आला। हे पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली। सहभागी ग्रामस्थ, लहान मुलं आणि विविध मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं यावेळी सादर करण्यात आली। जळगावच्या जामनेरमध्ये गुढीपाडव्यानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं पथसंचलन पार पडलेलं आहे। यावेळी पथसंचलनात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत त्यांच्या नातवानंही सहभाग घेतला। दरम्यान ठिकठिकाणी पथसंचलनावर पुष्पवृष्टी करण्यात आली। भिवंडीमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्तानं शालेय विद्यार्थ्यांच्या शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी लेझिम, तारपा नृत्य सादर केलं आणि या शोभायात्रेला हजारो शाळकरी विद्यार्थ्यांनी हजेरी लावली। मालाडच्या मालवणीमध्ये आज गुढीपाडवा आणि नववर्षानिमित्त शोभायात्रा काढण्यात आली। हिंदवी एकता फाउंडेशन मंचाच्या स्वप्नील चव्हाण यांच्याकडून शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। महिलांनी यावेळी पारंपरिक वेशभूषेत लेझिम नृत्य सादर केलं। लोणावळ्यातील आई एकविरा देवीला भाविक भक्तांनी अर्पण केलेल्या छोट्या सोन्याच्या वस्तू एकविरा देवस्थानकडून एकत्रित करण्यात आल्या। त्या सर्व सोन्याच्या छोट्या वस्तू वितळून देवस्थान ट्रस्टनं तब्बल 1 किलो नवीन सोन्याचे दागिने देवीला बनवले। यामध्ये 2 मंगळसूत्र, 1 हार आहे आणि चैत्र यात्रेच्या निमित्तानं विधिवत पूजा करून या सोन्याच्या दागिन्यांचा साज मातेला चढवण्यात येणार आहे। पाडव्याच्या निमित्त वाचन संस्कृती वाढवण्यासाठी पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये महिलांनी पुस्तकांची गुढी उभारली। या निमित्त समाजासमोर त्यांनी वाचन संस्कृतीचा आदर्श निर्माण केला। मोबाईलच्या युगात वाचनाकडे दुर्लक्ष होत असल्यानं सावित्रीच्या लेकींनी पुस्तकांची गुढी उभारून जनजागृती केलेली आहे। गुढीपाडव्यानिमित्त बीड शहरात शोभायात्रा काढण्यात आली। अशातच बीडमध्ये भव्य आकर्षक शोभायात्रेनं लक्ष वेधून घेतलं। शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून या यात्रेची सुरुवात झाली। दरम्यान महापुरुषांच्या वेशभूषा परिधान करून चिमुकल्यांनी लक्ष वेधून घेतलं, तर हत्ती आकर्षक अश्वांचा मिरवणुकीत सहभाग होता। नाशिकमध्येही गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिळाला। नाशिक शहरातील रविवार कारंजा येथील चांदीच्या गणपतीला पाडव्यानिमित्त द्राक्षांची आरास करण्यात आली। दरम्यान मंदिराभोवती उंच गुढी उभारण्यात आली। धुळे शहरात गुढीपाडव्यानिमित्तानं भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आले। खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या हस्ते आई एकविरा देवीची आरती करून शोभायात्रेला सुरुवात झाली। शोभायात्रेत संत महंत यांसह वारकरी संप्रदायिकतेचं दर्शन घडवण्यात आलं। चंद्रपुरातही गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिळाला। छत्रपती शिवाजी चौकात गुढी उभारून पूजन करण्यात आले। यावेळी नागरिक पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले, तर तरुणांनी ढोल वादन करत चंद्रपूरकरांची मन जिंकली आहे। सांगलीत गुढीपाडव्यानिमित्त सूर पहाटेचं आयोजन करण्यात आलं। यावेळी मराठी गीतांच्या मैफिलीनं मराठी नववर्षाची सुरुवात झाली। स्थानिक कलाकार पहाटेपासून उगवत्या सूर्याला साक्षी ठेवून आपली गीत सादर करतायत। 28 वर्षापासून सूर पहाटेचा हा उपक्रम सुरू आहे। अकोल्यात नववर्षाच्या स्वागतासाठी शहरात महारॅलीचं आयोजन करण्यात आलं। या निमित्तानं पारंपरिक मराठमोळ्या वेशभूषेत स्त्री पुरुषांनी शहरातील मुख्य मार्गावरून रॅली काढली। राजेश्वर मंदिरातून या रॅलीचा प्रारंभ झाला। संस्कृती संवर्धन समितीकडून ही महारॅली काढण्यात आली। पुण्यातील करंदी गावात पाडवा वाचन करण्यात आलं आणि या वर्षात कसा पाऊस पडेल, जनावरांना आणि मानवाला हे वर्ष कसं जाईल याबाबत गावातील मंदिरात पाडवा वाचन करण्यात आलं। नवी मुंबईमध्ये मराठी नववर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। वाशीमध्ये सर्वधर्मीय स्वागत यात्रा काढण्यात आली। यामध्ये महाराष्ट्राच्या संस्कृतीची झलक पाहायला मिळाली। यावेळी महिलांनी बाईक रॅलीही काढली होती।
ठाण्यातील शहापुरात हिंदू नववर्षाच्या निमित्तानं रॅलीचं आयोजन करण्यात आलं। त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या स्वागतासाठी भव्य दिव्य स्वागत यात्रा काढण्यात आली। या यात्रेत पारंपरिक वेशभूषा करून महिला पुरुष आणि चिमुकले सहभागी झाले। जालन्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर शेतमालाची गुढी उभारली। गुढी उभारून राज्य सरकारचा निषेध नोंदवण्यात आला। यावेळी मुख्यमंत्री तसंच दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या विरोधात घोषणाबाजी करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची मागणी केली। शेतकऱ्यांना कर्जमाफी नाकारल्याच्या निषेधार्थ सांगली स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून काळी गुढी उभारण्यात आली। सत्तेवर आल्यानंतर सरकारकडून शेतकऱ्यांची कर्जमाफी नाकारल्याचा आरोप स्वाभिमानी संघटनेने केला। यावेळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजीही करण्यात आलेली आहे। वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काळी गुढी उभारली। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेतकरी कर्जमाफी संदर्भात केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला। यावेळी राज्य सरकारवर असलेलं कर्ज मंत्र्यांच्या घोटाळ्यामुळे आहे असा आरोप संघटनेने केला। धुळ्यातील आई एकविरा देवी मंदिराच्या गाभाऱ्यात गुढीपाडव्याच्या निमित्तानं गुढी उभारण्यात आली। यावेळी देवीला आकर्षक साखरेच्या कंगणाच्या दागिन्यांनी सजवले। तसंच मोठ्या संख्येनं या ठिकाणी भाविक दर्शनासाठी आले। लोणावळ्यातील कार्ला एकविरा गडावर गुढीपाडव्यानिमित्त आई एकविरा देवीच्या मुख्य मंदिरात रंगीबेरंगी फुलांची आरास करण्यात आली। मंदिराच्या प्रवेशद्वारामध्ये गुढी उभारण्यात आली। आजपासून कार्ला एकविरा गडावर चैत्र उत्सवाला सुरुवात झाली। चैत्र नवरात्रीचा आजचा पहिला दिवस असल्यानं भाविकांची मांदियाळी देखील कार्ला एकविरा गडावर पाहायला मिळते। उत्तराखंडात मोठ्या उत्साहात चैत्र नवरात्रीचा पहिला दिवस साजरा करण्यात आलेला आहे। यावेळी हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात आरती करण्यात आली। तसंच भाविकांची मोठी गर्दी झाली होती। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागपुरात माधव नेत्रालयाच्या इमारतीचं भूमिपूजन केले। यावेळी बोलताना त्यांनी संघाच्या कामाचं भरभरून कौतुक केले। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ न थकता अविरत काम करत असल्याचं मोदी म्हणाले। देशावरील संकट काळात संघानं मोठं काम केले। देशात कुठेही कोणतंही संकट आलं तरी स्वयंसेवक संघ तातडीनं मदतीला धावत असल्याचं मोदी म्हणाले। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नागपूर दौऱ्याची सुरुवात संघस्थानी जाऊन केली। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग इथल्या डॉक्टर हेडगेवार स्मृती भवन परिसरात थेट भेट देऊन तिथल्या स्मृती मंदिराला त्यांनी नमन केले। यावेळी त्यांनी अद्या सरसंघचालक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार तसंच द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीस्थळाला अभिवादन केले। ठाण्यातील नववर्ष स्वागत यात्रेदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी परदेशी पाहुण्यांसोबत मिसळ पावचा आस्वाद घेतला। एकनाथ शिंदेंनी स्वागत यात्रेसाठी आलेल्या परदेशी पाहुण्यांसोबत इंग्रजीत गप्पा मारल्या। यावेळी त्यांच्यासोबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश मस्के, रवींद्र फाटक देखील उपस्थित होते। मराठी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ठाण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धक्का बसलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे विभाग प्रमुख प्रकाश पायरेंसह इतर पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हे पक्ष प्रवेश पार पडले। ठाण्यातील वासींमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला खिंडार पडले। सरपंचांसह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला। केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडलेला आहे। मावळच्या देहूतील जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थानच्या अध्यक्ष आणि विश्वस्त पदासाठी उद्या मतदान होणार आहे। संस्थानच्या पित्ती धर्मशाळेत सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडेल आणि त्यानंतर मतमोजणी होणार आहे। तर निकाल रात्री उशिरा जाहीर केला जाणार आहे। कॉमेडियन कुणाल कामराला 3rd डिग्री देण्याच्या वक्तव्यावर मंत्री शंभूराज देसाई ठाम आहेत। कामरानं माफी न मागितल्यास टायरमधील पाहुणचार देण्याच्या वक्तव्याचा पुनरुच्चार देखील त्यांनी केलाय। तसंच कुणाल कामराचं लिखाण आणि गाणी 2 गटात तेढ निर्माण करणार असल्याचं मत देसाई यांनी व्यक्त केलंय।